नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. नागरिक शास्त्राचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला किती क्वेश्चन सुटतात ते सुद्धा बघा आणि त्याची उत्तरं कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पहिल्यांदा हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ही तुमची एक प्रकारची टेस्टच आहे आणि जर तुम्हाला सुटत नाही तर त्याची उत्तरं मी दिलेली आहेत ती बघा आणि त्यांचं विश्लेषण सुद्धा मी दिलेलं आहे. ते विश्लेषण सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका. तर जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना चालू करूया. आपला प्रश्न नंबर पहिला. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला डॉट 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 असं म्हटलं जातं. तर पहिला ऑप्शन लोकसभा, दुसरा राज्यसभा, तिसरा संविधान की चौथा संसद. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संसद. त्याला काय म्हटलं जाते? संसद. बघा, राष्ट्रीय पातळीवरील, राष्ट्रीय म्हणजे संपूर्ण देशाचा विचार करायचा. संपूर्ण देश येतोय. राष्ट्रीय म्हणजे संपूर्ण देशाचा आणि संपूर्ण देशाच्या केंद्रीय शासन यंत्रणेला म्हटले. बघा, आपल्या भारताला संघराज्य असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? संघराज्य. कारण आपल्या भारताची जी शासन व्यवस्था आहे, शासन यंत्रणा, त्याची दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे आहे ते केंद्र शासन, एक म्हणजे आहे ते केंद्र शासन आणि दुसरं आहे ते राज्य शासन आणि दुसरं आहे ते राज्य शासन. बघा, केंद्र शासन कशाला म्हणायचं? संपूर्ण देशाला जे शासन आहे, संपूर्ण देशाला जे सरकार आहे त्याला केंद्र शासन असं म्हणायचं. आणि बघा, वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये जे शासन आहे त्याला राज्य शासन असं म्हणायचं. कर्नाटकमध्ये शासन आहे त्याला राज्य शासन असं म्हणायचं. मध्य प्रदेशमध्ये जे शासन आहे त्याला राज्य शासन. वेगवेगळ्या राज्यांच्यासाठी जे शासन आहे त्याला राज्य शासन असं म्हणायचं आणि संपूर्ण देशासाठी जे शासन आहे त्याला केंद्र शासन. म्हणजे आपल्या भारताची जी शासन व्यवस्था त्याचे दोन भाग, एक म्हणजे केंद्र शासन, त्याला संपूर्ण देशाचा त्यावेळी राष्ट्रीय पातळीवरील विचार करायचा आणि राज्य शासन म्हणजे म्हटलं तर राज्यांचा, ज्या राज्याचा उल्लेख केलाय त्याचा विचार करायचा. समजलं तुम्हाला? तर बघा, तर केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला असं म्हटलंय. कायदे मंडळाला, कायदे मंडळ म्हणजे जे कायदा निर्मितीचं काम करते, कायदा तयार करण्याचं काम करते, त्याला कायदे मंडळ असं म्हणतात. तर त्या कायदे मंडळामध्ये केंद्रीय शासन यंत्रणेला संसद, केंद्रीय शासन यंत्रणेच्या, तर त्याला काय म्हणायचं? संसद असं म्हणायचं. कायदे मंडळ म्हणजेच संसद. आणि ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतोय? तर राष्ट्रपती यांचा, राष्ट्रपती आणि संसदेची दोन सभागृह, लोकसभा झालं, लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि काय झालं? राज्यसभा. तर बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा ह्या सर्वांनी मिळून संसद तयार होते. राष्ट्रपती, लोकसभा, लोकसभेचे सदस्य ज्यांना आपण खासदार असं म्हणतोय, राज्यसभेचे सदस्य ज्यांना आपण, त्यांना सुद्धा आपण खासदार असं म्हणतोय. या सर्वांचा समावेश संसदेमध्ये होतोय आणि ह्या सर्वांनाच काय म्हणतात? कायदे मंडळ, केंद्रीय कायदे मंडळ असं म्हणायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होत नाही? नाही. पहिला ऑप्शन राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान, तिसरा राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळ. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल यांचा समावेश होत नाही. आता काय म्हणते बघा, केंद्रीय कार्यकारी मंडळ जी शासन व्यवस्था आहे तिचं तीन भाग, कुठलं कुठलं? एक म्हणजे कायदे मंडळ, एक म्हणजे कायदे मंडळ, दुसरं म्हणजे काय बघा? कार्यकारी मंडळ, दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ, तिसरं म्हणजे काय बघा? झालं न्यायमंडळ, तिसरं झालं न्यायमंडळ. आता मी काय सांगतोय बघा तुम्हाला, पूर्ण तुम्ही आता केंद्राचा विचार करायचा आहे. कुठला? केंद्राचा विचार करा. केंद्रामध्ये कायदे मंडळ असतं. कायदे मंडळ म्हणजे कायदा तयार करण्याचं काम करतंय, कायदा निर्मितीचं काम करतंय. आता ते कसं करतंय ते तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ठीक आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ हे कायद्याची अंमलबजावणी करते, म्हणजे कायदा लागू करण्याचं काम करते. जसं की बघा, एखादा वाहतूक यंत्रणेविषयी एखादा कायदा केलेला आहे, तर जे पोलीस दल आहे ते पोलीस दल ते काय बघा, बेसिक लेवलला जाऊन काम करतात, बरोबर? रस्त्यावर जाऊन ते काय बघा काम करतात. म्हणजे ऍक्च्युअल कायदा लागू करण्याचं काम हे कोणाचं आहे? कार्यकारी मंडळाचं आहे. मग या कार्यकारी मंडळामध्ये कोण येते ते सुद्धा सांगतो तुम्हाला. आणि न्यायमंडळाचं काम काय? तर न्यायमंडळाचं काम त्याच्यातले जे उणिवा काय आहेत, त्या चुका काय आहेत, एखादा समजा कायदा तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी चुका असणार, काहीतरी उणिवा असणार, तो कायदा संविधानाला धरून आहे का नाही ते बघणार, ते हे बघण्याचं काम कोणाचं आहे? तर न्यायमंडळाचं आहे. समजलं तुम्हाला तिघांची कामं? आता हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. मग कार्यकारी मंडळामध्ये केंद्रामधल्या कुणाचा समावेश होतोय? तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती असतात, त्याच्यामध्ये पंतप्रधान असतात आणि पंतप्रधानांचं जे मंत्रिमंडळ असते
जसं की तुम्ही बघा गृहमंत्री ऐकला असतीला, संरक्षण मंत्री ऐकलेला असतीला, रेल्वे मंत्री, पर्यावरण मंत्री, आरोग्य मंत्री, असं जे कॅबिनेट मंत्री आणि काही जे मंत्री असतात त्यांचा सगळ्यांचा समाविष्ट मंत्रिमंडळमध्ये होतोय. त्यालाच केंद्रीय म्हणजे संपूर्ण देशाचं जे मंत्रिमंडळ आहे त्याला केंद्रीय मंत्रिमंडळ असं म्हणतात. ठीक आहे, ते केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा समाविष्ट कशामध्ये होतोय? केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये. मग राज्यपाल यांचा समाविष्ट कशामध्ये होतोय? तर राज्यपाल यांचा समाविष्ट राज्य शासनाचा किंवा जे राज्य विधिमंडळ असते त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समाविष्ट होतोय. त्याचा केंद्रामध्ये होत नाही. राज्यपाल हे राज्यांच्यासाठी असतात. ठीक आहे, हे समजला प्रश्न असेल तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, कायद्यांची अंमलबजावणी कोण करते? पहिला ऑप्शन कायदे मंडळ, दुसरा न्याय मंडळ, तिसरा कार्यकारी मंडळ की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ हे कायद्यांची अंमलबजावणी करते, म्हणजे कायदा लागू करण्याचं काम कोण करते? कायदे मंडळ करते. आता केंद्र शासन असून दे, केंद्र शासनामध्ये सुद्धा कायदे मंडळ असते, कार्यकारी मंडळ असते, न्याय मंडळ असते. तसं जे राज्य शासन म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्यासाठी जे शासन आहे त्याला राज्य शासन असं म्हणतात. त्या राज्य शासनामध्ये सुद्धा कायदे मंडळ असते, कार्यकारी मंडळ असते, न्याय मंडळ असते. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि कायद्याची जी अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळच करते. कोण करते? कार्यकारी मंडळ करते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, लोकसभेवर ... पद्धतीनं उमेदवार निवडून पाठवले जातात. ऑप्शन क्रमांक 1 भौगोलिक मतदारसंघ, दुसरा धार्मिक मतदारसंघ, तिसरा स्थानिक शासन संस्था मतदारसंघ की प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भौगोलिक मतदारसंघ. तर लोकसभेवरती भौगोलिक मतदारसंघ पाडले जातात. भागानुसार काय बघा मतदारसंघ तयार केले जातात आणि त्या मतदारसंघातील जे व्यक्ती असतात ते मतदान करतात आणि आपला प्रतिनिधी लोकसभेवरती पाठवतात. त्याला काय म्हणतात? त्याला खासदार असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? खासदार असं म्हटलं जातंय. तर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीनं निवडून पाठवले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या ... टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असं निश्चित करण्यात आले. तर पहिला ऑप्शन 25, दुसरा 15, तिसरा 10 की चौथा 20. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 15%. तर 15% पेक्षा अधिक असणार नाही असं संविधानामध्ये सांगितलेलं आहे. कोणाची? मंत्रिमंडळाची संख्या. तर बघा जे मंत्रिमंडळ, आता केंद्रीय मंत्रिमंडळ ह्याचा विचार करा. केंद्रीय मंत्रिमंडळ, लोकसभा. आता लोकसभेमध्ये काय बघा, लोकसभेच्या एकूण जास्तीत जास्त सीटा किती एकूण? तर 500. तुमच्या पुस्तकामध्ये 52 दिलेले आहेत. तुम्ही पुस्तकामध्येच लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये किती आहेत? 552. तर सध्याला लोकसभेच्या जास्तीत जास्त एकूण सीटा आहेत 550. त्या वरच्या 2 सीटा आहेत ना राखीव होत्या, त्या अँग्लो इंडियन समाजाला जिंची निवड राष्ट्रपती करत होते, त्या 2 राखीव जागा 2019च्या म्हणजे संविधान दुरुस्ती झालेली आहे, घटना दुरुस्ती 2019 ला झालेली आहे. त्याच्यानुसार त्या 2 जागा राष्ट्रपती जे निवडत होत्या अँग्लो इंडियन समाजाच्या त्या काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे आता जर विचार करायला गेलं, तुम्ही गुगलवर टाकून बघा, क्रोमवरती टाकून बघा, तर लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा ह्या 550 एवढ्या आहेत. तर 552 ह्या नाही आहेत. खरं तुमच्या पुस्तकामध्ये 552 दिले, तर तुम्ही 552 हे लक्षात ठेवा. आता बघा लोकसभेच्या सगळ्यात जास्त सीटा 552 आहे. आता हे 552 एवढे सदस्य जास्तीत जास्त असतात. सध्याला काय बघा 543 एवढे सदस्य आहेत. सध्याला 543 म्हणजे आता जी लोकसभेमध्ये आत्ताचं सध्याचं सांगालोय. तर तुम्ही बघा आता सध्याचं काय लक्षात ठेवू नकोसा. तर या 552 पैकी ज्याला काय बघा ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षातील एकाची निवड काय म्हणून करतात? तर एकाची निवड पंतप्रधान म्हणून करतात. बघा ह्याच्यामध्ये जे निवडून येतात तर एकाची निवड पंतप्रधान म्हणून करतात. आणि पंतप्रधान काय बघा आपलं मंत्रिमंडळ काय करतोय? सुचवतोय. आणि त्यानुसार काय बघा राष्ट्रपती त्यांची निवड करतोय. पंतप्रधान सांगतोय की ह्याला मंत्री बनवा, ह्याला मंत्री बनवा, ह्याला मंत्री बनवा, त्याला मंत्री बनवा, असं कुणाला सांगतोय? तर राष्ट्रपतींना सल्ला देतोय. आणि त्यानुसार राष्ट्रपती काय करतात? मंत्री जे असतात त्यांची निवड करतात, मंत्र्यांची. तर सल्ला कोण देते? पंतप्रधान सांगतात की मला हा मंत्री पाहिजे, ह्याला गृहमंत्री करा, ह्याला संरक्षण मंत्री करा. हा ठीक आहे, हे पंतप्रधान सांगतात राष्ट्रपतींना आणि राष्ट्रपती त्यानुसार मंत्री करतात. फक्त राष्ट्रपती नामधारी आहेत, नावाला फक्त ते फक्त सही मारतात. सही मारतात, झालं त्यांचं काम, एवढंच आहे.
तर पंतप्रधान सांगतात की मला हा मंत्री पाहिजे म्हणून. मग ते बाबा त्या लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे? 552. त्या 552 पैकी त्याचं 15% जर काढलं तर त्या 15% पेक्षा या मंत्रिमंडळाची संख्या अधिक असणार नाही. कारण आधी काय व्हायचं, जे मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री आपलं मंत्रिमंडळ म्हणजे सर्वांना खुश करण्यासाठी मंत्रिमंडळ जादा ठेवत असे, त्याला जम्बो मंत्रिमंडळ असं म्हणतात. म्हणून काय बघा, जम्बो मंत्रिमंडळ होऊ नये त्यामुळे काय बघा हे असं केलेलं आहे, संविधानामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलेलं असेल, तुम्ही बघा समजून हे घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करते? पहिला ऑप्शन राष्ट्रपती, दुसरा उपराष्ट्रपती, तिसरा पंतप्रधान की चौथा राज्यपाल. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील म्हटलेलं आहे, सर्व न्यायाधीशांचं. उच्च न्यायालयामध्ये जेवढे काही न्यायाधीश असतील त्या सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतंय? राष्ट्रपती करतात. मग ते मुख्य न्यायाधीश असून देत किंवा अन्य काही न्यायाधीश असून देत, त्यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. आणि राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे सरन्यायाधीश असतात, तसं सर्वोच्च न्यायालयामध्ये अन्य न्यायाधीश असतात, त्यांच्या नेमणुका सुद्धा राष्ट्रपतीच करतात. काय लक्षात ठेवायचं? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि अन्य जे न्यायाधीश असतात त्यांच्या नेमणुका सुद्धा राष्ट्रपतीच करतात. त्यांचं म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये कुठलाही न्यायाधीश असून दे, त्यांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती करते. मी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय असं दोनच शब्द वापरलेले आहेत. जिल्हा न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय असं वापरलेलं नाही. जिल्हा न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय यांचं जे न्यायाधीश असतात त्यांच्या नेमणुका राष्ट्रपती करत नाहीत. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. 7वा प्रश्न, डॉट हे भारताच्या संसदेचं अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. पहिला ऑप्शन पंतप्रधान, दुसरा राष्ट्रपती, तिसरा गृहमंत्री की चौथा संरक्षण मंत्री. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. बघा, राष्ट्रपती हे संसदेचं एक अविभाज्य घटक आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, संसद हे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांनी मिळून संसद तयार होते. आणि या संसदेची निर्मिती संविधानानुसार होते. तर बघा, तर हे घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात म्हणजे संसदेचे 2 सभागृह आहेत, एक म्हणजे लोकसभा आणि एक म्हणजे राज्यसभा. त्या सभागृहात कधीही ते हजर नसतात आणि विचार विनिमयामध्ये कधीही ते भाग घेत नाही. बघा, तुम्ही टीव्हीवरती कधी अधिवेशनं बघितले असशीला, तर त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपती कधीही भाग घेत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, डॉट हे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. पहिला ऑप्शन पंतप्रधान, दुसरा उपराष्ट्रपती, तिसरा राज्यपाल की चौथा राष्ट्रपती. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे पद अतिशय सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं आहे. तसंच राष्ट्रपती हे आपल्या राष्ट्राचे प्रमुख आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार चालतोय तो राष्ट्रपतींच्या नावानं चालतोय. म्हणजे पूर्णपणे जे राज्यकारभार चाललाय, ज्या सरकारी बघा गोष्टी आहेत, सरकारी यंत्रणा आहेत, जशी सरकारी शाळा असू दे, सरकारी प्रशासन असू दे, जे पण काय राज्यकारभार आपल्या देशाचा चाललाय तो राष्ट्रपतींच्या नावानं चाललेला असतोय. हे संविधानामध्ये दिलेलं आहे. ते आपल्या राष्ट्राचे प्रमुख आहेत. असं जरी असलं तरी प्रत्यक्षात बघायला गेलं तर पॉवर कुणाकडे आहे? पॉवर कुणाकडे असते? तर पॉवर पंतप्रधानांच्याकडे असते. कुणाकडे असते? पंतप्रधान म्हणजेच प्रधानमंत्र्यांच्याकडे पॉवर असते. राष्ट्रपतीला काय बघा, ते नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत. तर तुम्हाला असा प्रश्न येईल, डॉट हे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात. तर नामधारी म्हणजे नावाला फक्त. नामधारी या शब्दाचा अर्थ काय? नामधारी म्हणजे नावाला, फक्त ते नावाला आहेत. नावाला प्रमुख आपल्या राष्ट्राचा आहे. नावाला त्यांच्या नावानं काय बघा राज्यकारभार चाललाय. तर बघायला गेलं तर ऍक्च्युअल मध्ये काय बघा, पंतप्रधानच आपल्या देशाचं म्हणजे जो कारभार आहे ते चालवतात. त्यामुळे काय बघा, हे समजलं असेल तुम्हाला मी काय माझं म्हणणं आहे ते. तर भारतीय प्रजासत्ताकाचं प्रतिनिधित्व कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, काय शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो व त्या विरोधात कोणाकडे दाद मागता येते? पहिला ऑप्शन मंत्रिमंडळ, दुसरा कायदेमंडळ, तिसरा न्यायमंडळ की चौथा कार्यकारी मंडळ. आणि याचं बरोबर उत्तर आहे न्यायमंडळ. बघा, शासनाचा एखादा निर्णय, शासन काय पण करेल, कुठला पण निर्णय घेईल आणि तो काय बघा निर्णय किंवा कायदा असून दे लोकांना अन्यायकारक वाटणार, लोकांना काय बघा चुकीचं वाटणार. शासनानं काहीतरी आता बघा त्यांच्या विरोधात काहीतरी केलेलं आहे, लोकांच्या विरोधात, समाजाच्या विरोधात, तर लोकांना ते अन्यायकारक वाटलेलं आहे.
तर त्या विरोधात कोणाकडे दाद मागू शकते, तर न्यायमंडळाकडे जाऊ शकते. न्यायमंडळ ही अशी एक जागा आहे, म्हणजे न्याय व्यवस्था, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय येते, उच्च न्यायालय येते, जिल्हा न्यायालय येतात, कनिष्ठ न्यायालय, ज्याला आपण कोर्ट म्हणतोय, त्या कोर्टाकडे काय बघा, त्या न्यायमंडळाकडे आपण जाऊ शकतोय आणि तिथं काय बघा दाद मागू शकतोय की मला हे अन्यायकारक वाटत आहे. तर तिथं ते न्याय देण्याचं आपल्याला काम करू शकते. ते न्याय देतंय का नाही देतंय हे मला माहित नाही, खरं काय बघा न्याय इथं काय बघा मिळू शकतं, हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात डॉट 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 हे देशाचं अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. पहिला ऑप्शन अर्थमंत्री, दुसरा गृहमंत्री, संरक्षण मंत्री की पर्यावरण मंत्री. आणि याचं बरोबर उत्तर आहे अर्थमंत्री. अर्थमंत्री फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाचं अंदाजपत्रकालाच अर्थसंकल्प असं म्हणतात. अर्थसंकल्प असं याचं दुसरं नाव आहे बघा, अर्थसंकल्प असं म्हणतात. अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणजे काय, तर चालू वर्षामध्ये किती पैसा बाबा जमा झाला, किती उत्पन्न झालं देशाचं, संपूर्ण देशाचं, म्हणजे आपण म्हणतोय ना सरकारकडे, तर सरकारकडे किती उत्पन्न झालं आणि सरकार खर्च किती करत आहे, खर्च सुद्धा करत आहे, याला म्हणतात बजेट किंवा बघा अंदाजपत्रक म्हणतात. ते दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थमंत्री जे असतात देशाचं, ते काय करतात, मांडतात संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा डॉट डॉट नावाने ओळखतात. 1 प्रहर, 2 प्रहर, 0 प्रहर की प्रहर. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 0 प्रहर. त्याला काय म्हणायचं, 0 प्रहर असं म्हणायचं. जे अधिवेशन असतात बघा, अधिवेशन ही 3 प्रकारचे असतात. एक असतंय ते अर्थसंकल्पीय अधिवेशन, एक कुठलं असतंय ते अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरं असतंय ते हिवाळी अधिवेशन, त्यानंतर आणि तिसरं असतंय ते पावसाळी अधिवेशन. आणि असतात ते विशेष अधिवेशनं असतात, कधी कधी तरी भरवली जातात. खरी 3 महत्वाची अर्थसंकल्पीय हे जे उन्हाळी अधिवेशन म्हणजेच काय बघा फेब्रुवारी ते मे महिन्याच्या काळामध्ये असते त्याला अर्थसंकल्पीय असं म्हणते, हिवाळ्याच्या महिन्यामध्ये असते त्याला हिवाळी अधिवेशन म्हणायचं, आणि पावसाळी अधिवेशन हे पावसाळ्याच्या काळामध्ये असते. अधिवेशन म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची अधिवेशन असते. अधिवेशन म्हणजे लोकसभेचे जे सदस्य, ज्याला आपण खासदार असं म्हणतोय, राज्यसभेचे सदस्य ज्याला खासदार असं म्हणतो, ते एकत्रित येतात आणि विचार विनिमय करतात. बघा लोकसभेमध्ये कोण पाठवलं जाते, तर आपल्या भागाचा एखादा प्रतिनिधी आपण खासदार म्हणून पाठवतोय. मग तो काय बघा खासदार आपल्या भागाचं काय बघा कुठले तरी प्रश्न असणार, त्याच्यावरती जाऊन तिथे विचार विनिमय करणार. आपल्या भागामध्ये एखादा आपल्या समाजासाठी म्हणा एखादा कायदा करायला पाहिजे काय, तो कायदा तिथं जाऊन संसदेत मांडणार. तर हे ह्या अधिवेशनामध्ये होते. समजलं असेल तुम्हाला अधिवेशनामध्ये काय होते. आणि हे दुपारी 12चा काळ ह्याला 0 प्रहर म्हणतात. का म्हणतात, कारण ह्या दुपारी 12ला बघा एखाद्या प्रश्नावरती एखादा काय बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याच्यावरती विचार विनिमय करता येते. सर्व काय बघा विचार विनिमय करतात, त्याला 0 प्रहार असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, सध्या आपल्या देशात किती उच्च न्यायालये आहेत. पहिला ऑप्शन 24, दुसरा 22, तिसरा 25 की चौथा 26. हा प्रश्न NMMS ला विचारलेला होता आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 24. हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेच लक्षात ठेवायचं. सध्या आपल्या देशामध्ये उच्च न्यायालय किती आहेत, 24वे. हे पुस्तकामध्ये दिले, खरं ऍक्च्युअल मध्ये बघायला गेले, ऍक्च्युअल मध्ये सध्या आपल्या देशामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत, तर 25 उच्च न्यायालय आहेत. किती, 25 उच्च न्यायालय. आता 25वे उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेश या राज्यासाठी केलेलं होतं 2019 साली. कधी, 2019 साली आंध्र प्रदेश या राज्यासाठी 25वे उच्च न्यायालय केलेलं होतं. कुठं, अमरावती या ठिकाणी. अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. तुम्ही म्हणाल अमरावती आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, ती अमरावती नव्हे, तर आंध्र प्रदेश ह्या राज्याची राजधानी अमरावतीच आहे तिचं नाव. आणि ह्या अमरावतीमध्ये एक उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट आहे, ते 25वे हायकोर्ट आहे. त्यामुळे देशामध्ये सध्या 25 हायकोर्ट आहेत. तर तुमच्या पुस्तकामध्ये किती दिल्यात, 24वे दिलेले, 24 दिलेत. ही चुकीची माहिती दिलेली आहे, परंतु तीच तुम्ही काय बघा जर आलं प्रश्न पेपरला तर तुम्ही 24च द्यायचं, कारण ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे त्याला काय करू शकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, डॉट 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 हे संसदेचं जनतेकडून थेटपणे निवडून येणारं सभागृह आहे. राज्यसभा, लोकसभा, विधानसभा की विधान परिषद. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोकसभा.
काय म्हटलंय लोकसभा हे जनतेकडून तर लोकसभेमध्ये जे खासदार आपण निवडले जातात ते जनता वोट टाकते. म्हणजे ज्याचं 18 वर्षे पूर्ण झाल्यात ती लोक मतदान करतात आणि मतदान केल्यानंतर हे जे सदस्य आहेत ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवले जातात. तुम्ही ऐकलं असेल की बघा खासदारांच्या निवडणुका लागल्यात तर ते पूर्ण काय बघा त्या भागापुरतं मर्यादित असतात आणि त्याला 18 वर्षे पूर्ण झालेले व्यक्ती म्हणजे आपली सामान्य जनता त्याला काय बघा मतदान करते आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवतात. तर हे काय बघा जनतेकडून थेटपणे येणारं काय बघा हे आहे सभागृह आहे. राज्यसभा सुद्धा संसदेचं सभागृह आहे, खरं हे जनतेकडून निवडून येत नाही, त्याला जनता मतदान टाकत नाही. ह्याला सुद्धा काय बघा खासदारच म्हणतात, ह्याचं सदस्यांना सुद्धा खरे जनतेकडून निवडून येत नाही. आता बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला मी काय सांगतो, हे जनतेकडून थेटपणे निवडून येणारं सभागृह आहे, त्यामुळे ह्याला पहिलं सभागृह असं म्हणायचं. काय म्हणायचं? पहिलं किंवा प्रथम सभागृह असं म्हणायचं. पहिलं किंवा प्रथम सभागृह, संसदेचं पहिलं किंवा प्रथम सभागृह कुठलं आहे? लोकसभा. का? कारण जनतेकडून थेटपणे निवडून येते. ठीक आहे, जनता त्याच्यासाठी मतदान करते ह्या लोकांना, त्यामुळे हे पहिलं किंवा प्रथम सभागृह आहे. आणि जर द्वितीय किंवा दुसरं जर सभागृह कुठलं म्हटलं तर राज्यसभा. तर कुठलं? राज्यसभा. बघा तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, लोकसभेचं पहिलं किंवा प्रथम, पहिलं आणि प्रथम एकच, पहिलं किंवा प्रथम सभागृह कुठला आहे? लोकसभा आहे. आणि त्याच्या पुढे लक्षात ठेवायचं कनिष्ठ. जे काय बघा प्रथम सभागृह आहे, पहिलं सभागृह आहे ते कनिष्ठ आहे. कनिष्ठ म्हणजे कमी दर्जाचं, त्याला दर्जा कमी आहे. आणि काय बघा राज्यसभेला दर्जा जादा आहे, त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वरिष्ठ सभागृह. लक्षात आलं काय बघा तुम्हाला? जे प्रथम सभागृह आहे ते कनिष्ठ आहे, कमी दर्जाचं आहे, आणि जे दुसरं सभागृह आहे ते वरिष्ठ सभागृह आहे. मग तुम्हाला असा प्रश्न आला की लोकसभेचं वरिष्ठ सभागृह कुठलं आहे? लोकसभेचं वरिष्ठ सभागृह तर राज्यसभा हे उत्तर तुमचं असलं पाहिजे. लोकसभेचं कनिष्ठ सभागृह कुठलं आहे? तर लोकसभा हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. समजलं तुम्हाला? कन्फ्युजन करून घेऊ नकोसा. तुम्ही फक्त एकच डोक्यात कुठलं तरी ठेवलं ना, प्रथम सभागृह लोकसभा आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही काय बघा 4 प्रश्न तयार करू शकताय. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांकडून कोण निवडले जातात? संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांकडून पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल की उपराष्ट्रपती? आणि याचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. संसद सदस्य, संसद म्हणजे कोण कोण आले? तर लोकसभेचे सदस्य, संसद सदस्य असं म्हटलंय म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य, खासदार. आणि विधानसभा सदस्य, विधानसभा म्हणजे विधानसभेला जे सदस्य असतात ते म्हणजे राज्यांसाठी. आता बघा केंद्रासाठी लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृह असतात. ठीक आहे, तसंच राज्यासाठी राज्य विधिमंडळ असते, राज्य शासन असते. त्या राज्यासाठी जी 2 सभागृह आहेत त्याला विधानसभा आणि त्याला विधान परिषद असं म्हणतात. त्याला विधानसभा आणि विधान परिषद असं म्हणायचं. समजलं काय बघा? मी तुम्हाला सांगितले शासन व्यवस्थेचं 2 भाग आहेत, एक म्हणजे केंद्र शासन, आणि केंद्र शासनामध्ये 2 सभागृह, त्याचं एकाचं नाव लोकसभा, दुसऱ्याचं नाव राज्यसभा. आणि जी वेगवेगळी राज्य आहेत त्याच्यासाठी जे शासन आहे त्याला राज्य शासन म्हणतात. आणि राज्य शासनामधल्या दोन्ही सभागृहाला काय म्हणतात? एकाला विधानसभा म्हणतात आणि एकाला विधान परिषद असं म्हणतात. मग विधानसभेमध्ये सुद्धा निवडून येणारे आमदारच असतात, ते जनतेकडून थेटपणे निवडले जातात. पण म्हणतोय माहिती आहे काय, आमदार. मग हे आमदार कुठे जातात? तर राज्यामध्ये आपले निवडून असतात, ते राज्य शासनामध्ये असतात, विधानसभेमध्ये असतात, आणि ते आपण जनतेने निवडून दिलेले असतात. जनतेने जर निवडून दिलेले असले आमदार तर विधानसभेमध्ये जाणार, आणि विधान परिषदेमधले आमदार जे असतात ते आपण निवडलेले नसतात. एवढं लक्षात ठेवा. मग विधानसभेचं सदस्य म्हणजे समजलं, विधानसभेचा आमदार, प्रत्येक राज्याला विधानसभा म्हणजे ज्या ज्या राज्याला विधानसभा असतील ते आमदार. तसंच संसद सदस्य हे काय बघा राष्ट्रपती यांना मतदान टाकणार आहे आणि राष्ट्रपती निवडणार आहेत. तुम्हाला समजलेलं आहे का बघा? थोडक्यात समजून घ्या. ठीक आहे, फक्त आपल्या महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य नव्हे तर मध्य प्रदेशचं असणार, कर्नाटकचं असणार, युपीचं असणार, बिहारचं असणार, जेवढी काय राज्य आहेत त्यांचं काय बघा विधानसभा सदस्य तसंच संसद सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमधले हे सगळे राष्ट्रपती यांना मतदान टाकणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते? तर न्यायालय, पंतप्रधान, राष्ट्रपती की मंत्रिमंडळ? आणि याचं बरोबर उत्तर आहे न्यायालय. न्यायालय हे या समाज घटकांना जसं की बघा महिला आहेत,
यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी मदत करू शकते. जसं बघा, महिला आहे म्हणून तिनं घरातच बसावं किंवा घरातलीच कामं करावं असं नाही. तर न्यायालय हे त्यांना कायद्याचं संरक्षण देते, त्यांना आरक्षण देते. की बघा, कायद्याचं संरक्षण देते म्हणजे काय, की तुम्ही बाहेर पडा आणि तुम्ही सुद्धा काय बघा नोकरी करा, तुम्ही सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहा आणि तुम्ही सुद्धा काय बघा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये या, तुम्ही सुद्धा काय बघा देशासाठी काही ना काहीतरी करा. हेच काय बघा, हे न्यायालय काय करते, मुख्य प्रवाहामध्ये मदत येण्यासाठी मदत करते. जसं की बघा, दिव्यांग आहेत, दिव्यांग यांना काय बघा आधी अपंग असं म्हणत होते, अपंग म्हणायचं नाही, दिव्यांग म्हणायचं. जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते काय बघा, समजा एखाद्याला हात नाही किंवा एखादे मानसिक आहे, ज्याला मेमरी जादा नाही म्हणा किंवा एखाद्याला डोळं नसतात, ते सामान्य माणसासारखी ते व्यक्ती नाहीत. म्हणून काय बघा, त्यांना म्हणून काय होते, तर त्यांना सुद्धा एखाद्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांना काय बघा आरक्षण ठेवलेलं असते, जेणेकरून ती सुद्धा लोक ह्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन द्यात, ती सुद्धा लोक नोकरीला लागून द्यात, ती सुद्धा लोक आपल्या म्हणजे पायावरती उभं राहून द्यात, ती सुद्धा लोक आपलं कुटुंब पुढे चालवून द्यात. ह्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या जातात आणि आपल्या संविधानानं केलेलं आहे. मुख्य प्रवाह येण्यासाठी हे मदत करते, कोण करते, न्यायालय करते. एवढं लक्षात ठेवा. न्यायालय त्यांना कायद्याचं संरक्षण देण्याचं काम करते, न्याय देण्याचं काम करते. हे समजलं तुम्हाला? त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर ... यांची संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं. पहिला ऑप्शन राष्ट्रपती, दुसरा मुख्यमंत्री, तिसरा राज्यपाल आणि चौथा उपमुख्यमंत्री. तर हा आयएमपी प्रश्न आहे, हा आयएमपी महत्वाचा प्रश्न आहे. मी काय म्हटलंय ते बघा, आणि याचं उत्तर आहे बरोबर राज्यपाल. आता तुम्ही म्हणणार राज्यपाल हे उत्तर बरोबर नाही, ह्याचं बरोबर उत्तर राष्ट्रपती आहे. आणि राष्ट्रपती हे त्याचं चुकीचं उत्तर आहे. राष्ट्रपती हे त्याचं चुकीचं का? कारण राज्य विधिमंडळ म्हणते, काय म्हटले, राज्य विधिमंडळ. राज्य शासन असं म्हणते. राज्य विधिमंडळ असून दे, राज्य शासन असून दे, राज्य सरकार असून दे, हे एकच. त्या राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर, म्हणजे एखाद्या राज्याचा विचार करालोय मी, तिथं जे विधेयक असते, विधेयक म्हणजे काय असते, जो कच्चा मसुदा, कायद्याचा कच्चा मसुदा असतोय, तो काय बघा तुम्हाला माहिती आहे, विधेयक असते त्याला. आणि त्याच्यावरती ज्यावेळी कुणाची, राज्यपालांची ज्यावेळी स्वाक्षरी होती, त्यावेळी त्याचं कायद्यामुळे राज्यासाठी त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होते. जर काय बघा राष्ट्रपती, आता कधी जर ह्या ठिकाणी काय बघा संसदेनं किंवा केंद्रीय विधिमंडळानं असा शब्द असेल, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपती यांची संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं. इथं काय बघा वेगळं, ह्याच्यातनं 2 प्रश्न तयार होतात, त्यामुळे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 17 बघा, मंत्रिमंडळाचं नेतृत्व ... करतात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती की राज्यपाल. आता मंत्रिमंडळाचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचं इथं घ्या, केंद्रीय मंत्रिमंडळाचं नेतृत्व कोण करतात? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. प्रधानमंत्री हे त्या मंत्रिमंडळाचं काय करतात, नेतृत्व करतात, मेन असतात ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा, ... हा देशाचा मूलभूत कायदा आहे, तर संसद, संविधान, सरकार की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे. मूलभूत, मदर लॉ ऑफ इंडिया, संविधान हा मेन कायदा आहे. संविधान या कायद्यानुसार काय बघा आपली पूर्ण जनता, आपलं पूर्ण लोक जे आहेत ना, हे संविधानानुसार चालतोय. आपला भारत देश आहे हा या संविधानानुसार चालतोय. म्हणजे संविधान हे टॉपला आहे, एवढं लक्षात ठेवा. संविधानानुसार आपली भारतीय जनता चालते. जे पण काय करायचं आहे, कुठला पण आता कायदेमंडळ कायदा करते, ते संविधानाला धरूनच करते. कशा पद्धतीनं कायदा तयार करायचा, पहिलं वाचन करायचं, दुसरं वाचन करायचं, तिसरं वाचन करायचं, त्यानंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी, या सर्व गोष्टी संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत. कायदा तयार कसा करायचा, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी कसं करणार, त्याच पद्धतीनं न्यायमंडळ न्याय कसा देणार, न्यायमंडळामध्ये कोण असलं पाहिजे, सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करणार, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश असतात त्यांच्या नेमणुका कोण करणार, या सर्व गोष्टी संसदेमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे संसद हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे. आणि बघा संसदेचा हे मूलभूत कायदा ह्याला जतन करण्याचं काम कोणाचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं आहे. संसद हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचं काम काय, तर ह्या कायद्याचं जतन करणं हे त्याचं काम असते. बघा कायदेमंडळ काही वेळा बघा ह्या कायद्याचा भंग करू शकते. कायदा तयार करायचा आहे तर हे कायदेमंडळाने समजा त्या कायद्याचा भंग केलाय किंवा कार्यकारी मंडळाने एखादी कृती किंवा धोरण आखताना ह्या कायद्याचा भंग केलाय, तर हे चेक करण्याचं काम कोण करतंय, न्यायमंडळ करते. न्यायमंडळ म्हणजेच ही न्यायालय
चेक करण्याचं काम करणार कोण? सर्वोच्च न्यायालय करणार. आणि ते चूक काय काय बरोबर आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगणार आणि ते कायदा रद्द सुद्धा सर्वोच्च न्यायालय करू शकते. त्यामुळे काय बघा, हे सर्वोच्च न्यायालयाला दिलेला अधिकार आहे, तेव्हा ह्या अधिकाराला काय म्हणतात? न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हणतात. म्हणजेच काय बघा, संविधान ह्या मूलभूत कायद्याचं जतन करणं आणि हा अधिकार कोणाला दिलेला आहे? सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. ह्याला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हणतात. हे सुद्धा बघा कळालेलं असेल, पुस्तकामध्ये तुमच्या दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ... असते. तर ऑप्शन क्रमांक 1 550, 552, 554 की 548. तर याचं बरोबर उत्तर पुस्तकामध्ये दिलंय 552 आणि तुम्ही तेच लक्षात ठेवा, 552 एवढं लोकसभेची जास्तीत जास्त संविधानानुसार काय बघा जी सदस्य संख्या आहे ती 552, खरं ऍक्च्युअल मध्ये 550 एवढी आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 20वा, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय किती वर्ष पूर्ण असावं? ऑप्शन क्रमांक 1 30 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष की 40 वर्ष. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 35 वर्ष. 35 वर्षाचं व्यक्ती झाल्यानंतर तुम्ही सुद्धा 35 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती पदासाठी तुम्ही उभं राहू शकताय. तर 35 वर्ष पूर्ण असली पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21वा बघा, न्यायदानाद्वारे नागरिकांच्या ... चे संरक्षण होते. संधीचे, स्वातंत्र्याचे, हक्कांचे आणि यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे हक्कांचे. न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. म्हणजे काय बघा, आता आपण न्यायालयाकडे न्याय मागण्यासाठी जातोय आणि त्यानं दिलेल्या न्यायानुसार आपल्या हक्कांचं काय होते? संरक्षण होते. आपले हक्क आहेत, जगण्याचा हक्क आहे आपल्याला, भाषणाचा हक्क आहे, विचार मांडण्याचा हक्क आहे आपल्याला, आरोग्य, शिक्षण हे आपलं हक्क आहे, जन्मजात हक्क आहेत आपले. आणि हे हक्क काय बघा, न्यायदानाद्वारे जे न्यायदान आहे त्याच्याद्वारे आपल्याला नागरिकांना म्हणजे त्याचं संरक्षण होते. समजलं, न्यायालय त्याचं संरक्षण करते असं म्हणा आपल्या हक्कांचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22वा बघा, केंद्रीय विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर ... यांची संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचं रूपांतर कायद्यात होते असं घ्या. तर याचं बरोबर उत्तर काय बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि याचं बरोबर उत्तर मी सांगितलेलंच आहे. तर प्रश्न क्रमांक 23वा बघा, भारतातील कार्यकारी सत्ता ... यांच्याकडे असते. ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, दुसरा प्रधानमंत्री, तिसरा सभापती की राज्यपाल. आणि याचं बरोबर उत्तर प्रधानमंत्री. याचं बरोबर उत्तर काय आहे? प्रधानमंत्री. कार्यकारी सत्ता असं म्हटले तर प्रधानमंत्री यांच्याकडे असते भारतातील. कारण का? राष्ट्रपती हे नामधारी असतात. तुम्हाला मी सांगितले नामधारी फक्त नावाला राष्ट्रपती आहेत, नामधारी संविधानात्मक ते प्रमुख आहेत. खरं जो देशाचा आपला कारभार बघायला आल्यात कोण ऍक्च्युअल मध्ये तर प्रधानमंत्री बघायला. म्हणून भारतातील कार्यकारी सत्ता ही प्रधानमंत्री यांच्याकडे असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा बघा, ... हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांना काय म्हणतात? राष्ट्रपती म्हणतात, सरन्यायाधीश म्हणतात, राज्यपाल म्हणतात की पंतप्रधान म्हणतात. आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सरन्यायाधीश असं म्हणायचं सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांना. नंतर प्रश्न क्रमांक 25वा बघा, भारताच्या संसदेचे ... हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारं सभागृह आहे. बघा संसदेची 2 सभागृह, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा. संसदेचं केंद्रीय शासनाचं, आणि त्याच्यामध्ये लोकसभा हे थेटपणे जनतेकडून आणि राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या. त्यामुळे उत्तर ऑप्शन क्रमांक 3. तसंच काय बघा, वेगवेगळ्या राज्यांच्यासाठी विधानसभा हे जनतेकडून थेटपणे निवडून येणारं सभागृह आणि विधान परिषद हे अप्रत्यक्षरित्या. हे कुठं? राज्यांच्यासाठी. हे राज्यांच्यासाठी, हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 26वा, महाभियोग प्रक्रियेद्वारे कोणाला पदावरून दूर करता येतं? पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती. आणि बरोबर उत्तर आहे त्याचं बरोबर उत्तर आहे काय बघा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती यांना महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येतं. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आणि कुणाला महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येतं. ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्ही फक्त एवढंच नाव लक्षात ठेवा. आता तिची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला काय बघा पुढच्या इयत्तेमध्ये येईल किंवा नंतर न येईल. महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं आणि कुणाला महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जातं हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा बघा, भारतातील कोणती व्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे? कायदेमंडळ किंवा बघा ही व्यवस्था कायदे व्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे का? कार्यकारी मंडळ
किंवा कार्यकारी व्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे का, मंत्रिमंडळ असेल, न्यायमंडळ असेल, तर याच्यातलं बरोबर उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 न्यायमंडळ किंवा न्याय व्यवस्था जी आपल्या भारताची न्याय व्यवस्था आहे ती काय बघा एकात्म स्वरूपाची आहे. व्यवस्था ही काय झाली, एकात्म स्वरूपाची. आता एकात्म स्वरूपाची म्हणजे काय, तर तुम्हाला काय बघा मी समजावून सांगतो ते पूर्णपणे बघा. तर एकात्म स्वरूपाची ह्याला काय म्हणायचं, एकच. एकात्म स्वरूपाची म्हणजे एक, संपूर्ण देशासाठी एकच. तर काय बघा, सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण देशासाठी काम करते. सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण देशासाठी काम करते. असं नाही की बघा सर्वोच्च न्यायालय हे म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे आपल्या देशासाठी वेगळं आहे आणि वेगवेगळ्या राज्यांच्यासाठी वेगळं आहे, असं नाही. सर्वोच्च न्यायालय हे आपल्या संपूर्ण देश, तसंच देशातील जेवढी काही राज्य आहेत त्या सगळ्यांच्यासाठी काम करते, ते सर्वोच्च न्यायालय आहे. ठीक आहे, ह्याच्यावरून लक्षात घ्या जी न्याय व्यवस्था आहे ती संपूर्ण देशासाठी एकच आहे, ती वेगळी नाही. जसं की बघा आपण काय बघा लक्षात ठेवायचं, आपण एखादी गोष्ट न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी गेलो, जिल्हा न्यायालयामध्ये ते सुटलं नाही तर आपण उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. उच्च न्यायालयामध्ये तो प्रश्न सुटला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय. म्हणजे ही न्याय व्यवस्था ही एकच आहे. न्याय व्यवस्था आपल्या संपूर्ण देशासाठी एकच आहे. खरं जर आपल्या देशाचं काय बघा कायदेमंडळ बघितलं, कायदेमंडळामध्ये काय बघा केंद्रीय शासनाचं कायदेमंडळ वेगळं आणि राज्य शासनाचं कायदेमंडळ वेगळं, याची विभागणी झालेली आहे. कार्यकारी मंडळाची सुद्धा त्याची विभागणी झालेली आहे. मंत्रिमंडळ म्हणजे केंद्राचं मंत्रिमंडळ वेगळं, वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये जे सरकार असते त्याचं काय बघा मंत्रिमंडळ वेगळं, त्याची सुद्धा विभागणी झालेली आहे. खरं न्याय व्यवस्थेची विभागणी नाही, त्याला एकात्म स्वरूपाची आहे असं म्हटलं जातं. समजला प्रश्न समजावून घ्या की कधीही तुम्ही विसरणार नाही म्हणून समजावून घ्यायचे प्रश्न, एवढं लक्षात ठेवा. पाठांतरापेक्षा समजावून घेण्यासाठी जास्त भर घ्या. समजावून घेतलेलं काय होतंय की बघा ते लक्षात राहते. तुम्ही ज्यावेळी पेपरला बसणार ना ते तुमच्या लक्षात येणार. खरं तुम्ही काय बघा पाठ केलेला आहे, एकात्म स्वरूपाची आहे, कुठली व्यवस्था एकात्मक स्वरूपाची आहे, आणि तुम्ही काय बघा न्याय व्यवस्था तिथं काय बघा गेल्यानंतर तुमचं एवढं कन्फ्युजन होणार की तुम्हाला काय बघा ते लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला मी अजून सुद्धा सांगतोय, तुम्ही पाठांतरापेक्षा जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यावरती काय बघा म्हणजे समजावून घेण्यावरती भर घ्या. आणि काही गोष्टी या पाठ करायच्या, काही गोष्टी पाठ सुद्धा करायच्या. खरं असं नाही की बघा सगळंच पाठ करायचं, पाठांतरापेक्षा समजावून घेण्यावरती जास्तीत जास्त भर द्या. मी अजून सुद्धा सांगतोय तुम्हाला जास्त लक्षात येणार. आणि आजचं बघा माझं शब्द लक्षात ठेवा तुम्हाला काय बघा त्याचा समजावून घेतला असा तर फायदा होणार, समजावून नाही घेतला तर तुमचा तिथं पेपरला गोंधळ उडणार म्हणजे उडणार. हे तुम्ही काय बघा लिहून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? 550, 552, 250 की 238? आणि एकूण सदस्य संख्या ही 250 एवढी असते राज्यसभेची. राज्यसभेची काय बघा 250 एवढी सदस्य संख्या असते. त्याच्यामध्ये 238 हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी असतात आणि 12 या सदस्यांची 12 खासदारांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती करतात. ते कला, क्रीडा, सामाजिक कार्य असू दे, विज्ञान, साहित्य ह्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य म्हणजे चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींची, अशा 12 व्यक्तींची राष्ट्रपती निवड करतात. ठीक आहे, 12 व्यक्तींची. आणि 238 काय बघा हे आपलं घटक राज्य म्हणजे जे वेगवेगळे राज्य आहेत ते राज्य, तसंच केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत, तिथले काय बघा प्रतिनिधी जातात. खरे अप्रत्यक्षरित्या ह्यांची निवडून येणार सभागृह आहे, ह्याला आपण सामान्य जनता वोट टाकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघा, खालील दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. पहिला पर्याय प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. दुसरा प्रधानमंत्र्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक पंतप्रधान करतात. सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा हे बरोबर आपलं उत्तर आहे, ह्याला आपण टिक करायचं. कारण हा चुकीचा पर्याय आहे. म्हणजे काय, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात, पंतप्रधान करत नाहीत. कोण करतात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. प्रधानमंत्र्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात, जे लोकसभेमध्ये सदस्य निवडून येतात. आणि लोकसभेमध्ये जे पक्ष सरकार स्थापन करते ते लोकसभेचे काय बघा पक्ष स्थापन केलेले सरकार म्हणजे सरकार स्थापन केलेला जो पक्ष आहे तो म्हणतोय की आमच्यातील एका सदस्याला काय बनवायचं आहे, पंतप्रधान बनवायचं आहे. ते नाव सुचवतात, बघा हा आमचा नेता आहे,
आणि त्यानुसार राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांची नेमणूक करतात. पहिली गोष्ट समजली. दुसरी गोष्ट, प्रधानमंत्री पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांची नेमणूक होते. त्यानुसार प्रधानमंत्री सांगतात की बघा मला हे मंत्री पाहिजेत माझ्या मंत्रिमंडळामध्ये, ते सुचवतात नावं मंत्र्यांची. त्यानुसार काय बघा राष्ट्रपती काय करतात, राष्ट्रपती मंत्रिपदावर नेमणूक करतात, म्हणजे मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. प्रधानमंत्र्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात, हे सुद्धा बरोबर आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, एवढं लक्षात ठेवा. सर्व राज्यांचे राज्यपाल असतात, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर व अन्य महत्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात, हे सगळे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले किती सदस्य निवृत्त होतात? तर काय बघा ऑप्शन 1 1/4, 2/3, 1/3 की 1/2. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 1/3. 1/3 काय बघा म्हणजे 1/3 एवढे सदस्य दर 2 वर्षांनी राज्यसभेतलं काय होतात, निवृत्त होतात, रिटायर्ड होतात. राज्यसभेचा कार्यकाळ इथं दिलेला आहे 6 वर्षांचा आहे. तर तुम्ही हे सर्व गोष्टी लिहायचं. लोकसभा बघा असं भाग करा, लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची 2 सभागृह. लोकसभेचा कार्यकाळ किती असतोय, 5 वर्षाचा असतोय. 5 वर्षानंतर ती पूर्णपणे विसर्जित होते. 5 वर्षांनी काय बघा पूर्णपणे विसर्जित होते. आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका असतात त्याला काय म्हणतात, सार्वत्रिक निवडणुका असं म्हटलं जाते. बरोबर आहे ना, निवडणुका असं म्हटले. दर 5 वर्षांनी घेतलं जाते आणि दर 5 वर्षांनी ती पूर्णपणे विसर्जित होते. लोकसभेचं काय बघा जे किती बघा वर्षाचा तो सदस्य असला पाहिजे, हा प्रश्न पुढे सुद्धा असला पाहिजे. म्हणजे लोकसभेला तुम्हाला बसायचं आहे मतदार म्हणून, सॉरी लोकसभेला तुम्हाला उभं राहायचं आहे, ठीक आहे. तर तुमचं वय किती वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे, तर ते सुद्धा सांगतो. राज्यसभेचं सुद्धा सांगतो. राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतोय, एवढं लक्षात ठेवायचं. राज्यसभेला स्थायी किंवा कायमस्वरूपी सभागृह असं म्हणतात, इथं लक्षात घ्या. स्थायी किंवा कायमस्वरूपी सभागृह, स्थायी किंवा कायमस्वरूपी सभागृह. कारण राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही कायम. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. त्याचं जे सभासद असतात किंवा सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतोय. दर 2 वर्षांनी 1/3 एवढं काय बघा रिटायर्ड होतात, निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी 1/3 एवढं निवृत्त करायचं आहे. 1/3 पूर्ण नाही, 1/3 करायचं आणि तेवढंच परत भरायचं. दर 2 वर्षांनी थोडं काढायचं, तेवढंच भरायचं परत. त्यामुळे कधी विसर्जित होण्याचं प्रश्नच येत नाही, एवढं लक्षात ठेवलं. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे कळालं तुम्हाला, ज्या 5 वर्षांनी होतात त्याला. आणि मध्यावधी निवडणुका पण असतात, मध्यावधी, ठीक आहे. मध्यावधी निवडणुका समजा काय बघा वेळपूर्वीच लोकसभा विसर्जित झाली, वेळ होण्यापूर्वी, वेळ किती आहे 5 वर्षांची आहे आणि 5 वर्षांच्या 4 वर्षापूर्वीच बघा काही कारणास्तव ती विसर्जित झाली लोकसभा, तर काय बघा निवडणुका ज्या घेतल्या जातात त्याला मध्यावधी निवडणुका असं म्हणायचं. हा प्रश्न एनएमएमएस ला येऊन गेलेला आहे. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय, एनएमएमएस ला हा प्रश्न आलता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 बघा, संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. या नियंत्रणाचे काही मार्ग पुढे दिले आहेत, त्या चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. चर्चा आणि विचारविनिमय, प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर, विश्वासाचा ठराव. आणि बरोबर उत्तर आहे विश्वासाचा ठराव. इथं काय पाहिजे होतं, अविश्वासाचा ठराव असं पाहिजे होतं. तर अविश्वासाचा ठराव, विश्वासाचा ठराव नाही. बघा संसद जी असते, संसद म्हणजेच कोण, कायदे मंडळ, जे कायदा करते त्याला संसद असं म्हणतात. ती कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवते. कार्यकारी मंडळामध्ये कोण येतात, तर राष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ, हे झालं कार्यकारी मंडळ. यांच्यावरती संसद काय ठेवते, नियंत्रण ठेवते. म्हणजे कसं नियंत्रण ठेवते, तर जी अधिवेशनं भरलेली असतात त्यांच्यामध्ये चर्चा आणि विचार विनिमय होते. बाबा तुम्ही एखादा बघा कार्यकारी मंडळाला विचारता, तुम्ही कायद्याची अंमलबजावणी कशी केलेली आहे, काय केलेलं आहे, तुम्ही पैसा कुठं यूज केलेला आहे. कारण ते पैसा यूज करायचा, पैसा वापरला तरच काय बघा एखादा कायदा व्यवस्थितरित्या अंमलबजावणी होणार आहे. मग कुठं किती वापरला, काय वापरला, हे चर्चा विचार विनिमय होते त्या अधिवेशनामध्ये. प्रश्न उत्तर काय बघा, प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं त्यांना द्यावी लागतात. शून्य प्रहर म्हणजे काय बघा, एखादा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती विचार विनिमय 12 वाजता, दुपारचं 12 वाजता होतं, याला शून्य प्रहर असं म्हणतात. आणि विश्वासाचा ठराव नाही तर अविश्वासाचा ठराव म्हणजे काय बघा, जर त्या कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळावरती विश्वास नाही तर त्याला अविश्वासाचा ठराव असं म्हणतात. आणि ही गोष्ट कधी अशी होत नाही अविश्वासाचा ठराव,
तुम्ही लक्षात ठेवा तर तिथं अविश्वासाचा ठराव आहे. ओके, तर त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 32, राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय किती वर्ष पूर्ण असलं पाहिजे? पहिला ऑप्शन 25, दुसरा 28, तिसरा 32 की 30. आणि राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती म्हणाली मी, तर याचं उत्तर आहे बरोबर 30. किती? ऑप्शन क्रमांक 30. 30 हे बरोबर उत्तर आहे. आणि 25 वर्ष कोणाचं आहे? तर लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय. लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय 25 असलं पाहिजे, 25 पूर्ण. 30 वर्ष पूर्ण राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं, 35 वर्ष पूर्ण राष्ट्रपती पदासाठी. ठीक आहे. त्यानंतर 33 हे सुद्धा IMP प्रश्न आहे महत्वाचा. संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? पंतप्रधान, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री की राष्ट्रपती? बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4, तर राष्ट्रपती. संरक्षण दलाचे असं म्हणतात, डिफेन्स दलाचे सर्वोच्च प्रमुख तर राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या खाली मग संरक्षण मंत्री असतात. ठीक आहे. त्यानंतर मग CDS, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS असतात. त्यानंतर मग आर्मीचं प्रमुख, नेव्हीचं प्रमुख, एअरफोर्सचे प्रमुख, अशा पद्धतीनं. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवा, संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. त्यानंतर 34वा प्रश्न, भारताचे ... हे राज्यसभेचं पदसिद्ध सभापती असतात. पहिला ऑप्शन राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान, उपराष्ट्रपती की गृहमंत्री? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचं पदसिद्ध सभापती असतात. बघा, लोकसभा असते, त्या लोकसभेचं असतात, त्यांना अध्यक्ष असं म्हणतात. लोकसभेच्या प्रमुखांना काय म्हणतात? अध्यक्ष. आणि त्या अध्यक्षांची निवड कशी होते? कारण लोकसभेमध्ये एक सदस्य म्हणजे एका खासदाराची, जो सरकारमध्ये आहे त्याची एकाची निवड अध्यक्ष म्हणून करतात. आणि राज्यसभेचं असतात, त्याला सभापती असं म्हणतात. अध्यक्ष नव्हे, सभापती असं म्हणायचं. आणि ते पदसिद्ध उपराष्ट्रपतीच असतात. जे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ते राज्यसभेचं काय असतात? सभापती असतात. त्यानंतर 35, देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास ... यांना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार असतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, उपराष्ट्रपती? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती. तर देशात काही संकटकालीन परिस्थिती उद्भवली जर, तर राष्ट्रपती यांना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार असतात. ठीक आहे. खरं आणीबाणी राष्ट्रपती हे जाहीर करतात, खरं सांगतंय कोण? पंतप्रधान त्यांना सांगतंय की तुम्ही आणीबाणी जाहीर करा. कारण देश चालवाले कोण? पंतप्रधान चालवाले. राष्ट्रपती हे नामधारी किंवा नाममात्र असतात, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36वा बघा, ... साठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येते? तर राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद की लोकसभा? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4, लोकसभा. लोकसभेसाठी तुम्ही कुठल्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक तुम्हाला लढवता येते. तुमची 25 वर्षे पूर्ण होऊन द्या, तुम्ही भारतीय नागरिक असला पाहिजे, आणि तुम्ही लोकसभेच्या निवडणूक आहेत, आणि कुठल्याही राज्यामधून, जसं की हे महाराष्ट्र राज्य आहे, तुम्ही म्हणला मला कर्नाटकमधून निवडणूक लढवायची आहे एका मतदारसंघातून, तुम्ही कर्नाटकमधून निवडणूक लढवू शकताय. तिथं तुमचं काय बघा, तेवढं म्हणजेच काय बघा, ओळख असली पाहिजे, नाहीतर उगाच निवडणूक लढवायला जाऊन चालत नाही दुसऱ्या राज्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37वा बघा, संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा. राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट त्याला म्हणतात, स्थानिक शासन आणीबाणी की आर्थिक आणीबाणी? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्थानिक शासन आणीबाणी. अशी कुठल्या प्रकारची आणीबाणी नाही. 3 प्रकारच्या आणीबाणी तुम्ही लक्षात घ्या. 3 प्रकारची आणीबाणी देतील आणि एखादी आणीबाणी चुकीची देतील, तर ते तुमचं काय बघा उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38वा बघा, संसदेची कार्य खाली दिलेली आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. न्याय व्यवस्थेवर नियंत्रण, कायद्यांची निर्मिती करणे, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे, संविधान दुरुस्ती करणे? तर याच्यामध्ये कायद्यांची निर्मिती करणे हे संसदेचं कार्य आहे. मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणं हे सुद्धा संसदेचं कार्य आहे. एखाद्या संविधानामध्ये दुरुस्ती करायची आहे, तर हे सुद्धा संसदेचं काम आहे. न्याय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणं हे संसदेचं कार्य नाही. कारण का? न्याय व्यवस्था ही वेगळीच आहे, न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं हे संसदेचं कार्य नव्हतं. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न काय बघा इम्पॉर्टंट बनतो, IMP बनतो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39, लोकसभा अध्यक्षांची कामे खाली दिलेली आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवणे,
सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे, सभासदांचे हक्क विशेषाधिकार न जपणे. न जपणे म्हणजे तर जपायचं नाही, आणि हेच त्याचं काय बघा बरोबर उत्तर आहे. तर सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवायला पाहिजे त्यांना, अध्यक्षांना. सभागृहाची प्रतिष्ठा सुद्धा राखली पाहिजे. कामकाज विषयी नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवलं पाहिजे. तर काय बघा, कामकाज विषयी नियम आहेत, त्या नियमांचा अर्थ लावला पाहिजे आणि त्यानुसार ते पुढे चालवलं पाहिजे. आणि सभासदांचे हक्क असतात, जे सदस्य असतात, जे खासदार असतात, त्यांना सुद्धा काहीतरी हक्क आहेत, त्यांना सुद्धा आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ते विशेषाधिकार जपलं पाहिजेत कुणी, अध्यक्षाने. नाहीतर काय बघा, आपल्या पार्टीचा आहे आणि त्यालाच काय बघा फक्त सांगायचं तू आपले विचार मांड, आणि बाकी दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणजे विरोधी पक्षाचा आहे, त्याला सांगायचं की तू आपले विचार मांडू नकोस, तुझं कोण ऐकणार पण नाही. असं नाही बघा. लोकसभेचा सदस्य या नात्यानं सगळ्यांचा हक्क जपण्याची जबाबदारी कुणावरती आहे? लोकसभा अध्यक्षांची आहे. हे लक्षात ठेवा. आणि न जपणं म्हणजे नाही जपणं असं होते. त्यामुळं काय बघा, ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीनं काय बघा, हे 39 प्रश्न तुम्हाला समजलेले असतील. महत्वाचे प्रश्न आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत बघा. त्यामुळे ह्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा. आणि हे लेक्चर तुम्हाला जर काय बघा कळालेला असेल, आवडलेला असेल, तर त्याला लाईक, शेअर, कमेंट सुद्धा तुम्ही करू शकताय. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती प्रश्न सुटलेले आहेत ती. आणि जर चॅनेलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येऊन मिळतील. हे तुम्हाला 39 प्रश्न सुटलेले असतील. आणि नागरिकशास्त्राचं काही इम्पॉर्टंट व्हिडिओचे आपण लेक्चर बघूया, जेणेकरून नागरिकशास्त्र सुद्धा कंप्लीट करूया. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर चला आपण इथं थांबूया.